नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पिंपरी चिंचवड कडून पोलीस भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. त्याचा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, गृह विभागाकडून. ओके. आता याच्यामध्ये कोणते कोणते पद असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, पगार किती असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, गृह विभागाकडून हा जी-आर आलेला आहे पिंपरी चिंचवड पोलीस भरतीसाठी. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी पोलीस ठाणे चाकण व पोलीस ठाणे आळंदीचे विभाजन करून नवीन चाकण दक्षिण पोलीस ठाणे व महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चस मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, गृह विभागाकडनं. ओके. 14 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भ दिन क्रमांक 1 ते 2 येथील पत्रांमध्ये पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवर नवीन 2 पोलीस ठाणी निर्माण करण्यास त्या अनुषंगाने पदनिर्मिती व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने उक्त संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 13/10/2025 रोजी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेली मान्यता विचारात घेऊन शासनाने या प्रकारे पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय दिलेला आहे, जो की आपण वाचून घेऊ. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या स्थापनेवर एक चाकण दक्षिण पोलीस ठाणे, 2 नंबरला उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे अशी 2 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता विभाजन करण्याचे पोलीस ठाणे व प्रस्तावित नवीन पोलीस ठाणे. आता नवीन पोलीस ठाणे हे बनणार आहे. आता मंजूर करण्यात आलेली एकूण पदे दिलेली आहे पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे चाकण पोलीस ठाणे व आळंदी पोलीस ठाणे यांचं विभाजन करून इथं आता सेपरेट पोलीस ठाणे बनवण्यात येत आहे. कोणतं? चाकण दक्षिण पोलीस ठाणे. ओके. याच्यामध्ये 83 पदं भरली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 83 पदं म्हणजे 166 पदं भरली जातील. आता महाळुंगे MIDC पोलीस ठाणे विभाजन करून उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे हे विभाजन करण्यात येते, नवीन स्थापना करण्यात येत आहे. याच्यात 83 पदे पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे, 83 पदे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 166 पदे भरण्यात येणार आहे. याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण. ओके. अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. आता उक्त नमूद 2 पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ ते परिशिष्ट ब मधून नमूद केलेली विविध संवर्गातील 332 पदे 2 टप्प्यात निर्माण करण्यास व त्याकरता येणाऱ्या खर्चास दिलेला आहे. याच्यामध्ये 31,43,92,920 रुपये आणि आवर्ती खर्चामध्ये 30,58,000 रुपये इतका अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता आवर्ती खर्च तुम्हाला सांगितला, अनावर्ती पण सांगितला. उक्त पोलीस ठाण्याकरिता येणारा आवर्ती व अनावर्ती खर्च आर्थिक वर्षाच्या उपलब्ध मंजुरीतून अनुदानातून भागवण्यात यावा. उपरोक्त नमूद 2 पोलीस ठाणे हद्दनिश्चितता प्रस्ताव पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने शासनास सादर करावा. त्याच्यानंतर उक्त शासन निर्णय हा संदर्भ क्रमांक 3 येथील माननीय उच्च सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर आता आपण त्याचे पद पण बघून घेऊया. याच्यामध्ये पदं दिलेली आहेत. आता उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. आता 14 डिसेंबर 2025 सह पत्र परिशिष्ट अ. ओके. नियमित पदे असणारे अ मध्ये. ओके. याच्यामध्ये अनुक्रमांक, पद, नाव, वेतन श्रेणी, मंजूर पदसंख्या, आवर्ती खर्च, अनावर्ती खर्च दिलेला आहे. आता याच्यात जे पहिलं पद असणार आहे पोलीस निरीक्षक यांना S18 सॅलरी असणार 49,000 ते 1,55,800 पगार. याच्यात पहिल्या टप्प्यात 2 पद, दुसऱ्या टप्प्यात 2 पद, असे 4 पदे भरले जातील.
सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी यांना 41,800 ते 1,32,300 पगार. पहिल्या टप्प्यात 3 पदं, दुसऱ्या टप्प्यात 3 पदं, 6 पदे भरण्यात येतील. पोलीस उपनिरीक्षक S14 सॅलरी 38,600 ते 1,22,800 पगार. पहिल्या टप्प्यात 7 पदं, तर दुसऱ्या टप्प्यात 6 पदे, अशी इथं 13 पदे भरली जातील. त्यानंतर 4 नंबरचा पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक S10 सॅलरी 29,200 ते 92,300 पगार. याच्यात पहिल्या टप्प्यात 6 पदं, दुसऱ्या टप्प्यात 7 पदं, असे 13 पदे भरली जातील. याच्यात पण 13, त्याच्यात पण पोलीस उपनिरीक्षकमध्ये पण 13. ओके, सहाय्यकमध्ये पण 13. पोलीस हवालदार S9 सॅलरी 26,600 ते 83,600 प्लस पगार असणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 750 आपल्याला विशेष वेतन, प्लसमध्ये 22 पदं पहिल्या टप्प्यात, 22 पदं दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे 44 पदं भरण्यात येतील. पोलीस शिपाई आता याच्यामध्ये 7 सॅलरी 21,700 ते 69,100 पगार असणार आहे, प्लस आपल्याला 750 विशेष वेतन. 42 पदं पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 42, म्हणजे अशी 84 पदं भरली जाणार आहे पोलीस शिपाईची. आता पहिल्या टप्प्यात 82 आणि दुसऱ्या टप्प्यात 82, म्हणजे हे 44 पदं भरले जातील. ओके, त्यामध्ये आता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा पण असणार आहे, ज्यामध्ये आता बहुउद्देशीय अकुशल गट ड कर्मचारी असतात, ज्यामध्ये सफाई कामगारासाठी 2 पदं भरली जाणार आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे दिनांक दिनांक दिलेला 14 डिसेंबर 2025. सहपत्र परिशिष्ट ब चाकण दक्षिण पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. नियमित पद दिलेले आहे, सेम तसेच पद असणार याच्यात पण. आता इथं पदनाव, वेतन श्रेणी, मंजूर पद संख्या, आवर्ती अनावर्ती खर्च दिलेला आहे. ओके, आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे पोलीस निरीक्षक S18 सॅलरी 49,000 ते 1,55,800 पगार. याच्यात पहिल्या टप्प्यात 2 पद, दुसऱ्या टप्प्यात 2 पदं असणार आहे, म्हणजे असे 4 पदं. सहाय्यक पोलीस निरीक्षक यासाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार. पहिल्या टप्प्यात 3 पद आणि दुसऱ्या टप्प्यात 3 पद, असे 6 पदं असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 ते 1,22,800 पगार. याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 7 पद, दुसऱ्या टप्प्यात 6 पद, असे 13 पदे असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी 29,200 ते 92,300 पगार. पहिल्या टप्प्यात 6 पद, दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 पद, असे 13 पदे भरण्यात येतील. पोलीस हवालदारमध्ये S9 सॅलरी 26,400 ते 83,600 पगार, प्लस आपल्याला 750 विशेष वेतन. पहिल्या टप्प्यात 22 पदं, दुसऱ्या टप्प्यात 22 पदं, म्हणजे हे 44 पदं भरण्यात येतील. पोलीस शिपाई करता S7 सॅलरी 21,700 ते 69,100 पगार, प्लस 750 विशेष वेतन. याच्यात पहिल्या टप्प्यात 42 पदं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 42 पदं, म्हणजे अशी आपल्याला 84 पदं भरण्यात येतील. आता 82 पदं पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 82 पदं असणार आहे. याच्यामध्ये 144 पदं आपल्याला 8 16, म्हणजे 164 पदं भरण्यात येतील. ओके, त्याच्यामध्ये 2 पदं हे बाकी आहे. बहुउद्देशीय अकुशल गट ड ची कर्मचारी सफाई कर्मचारी 2 पदं. ओके, याच्यात पण 82 होते, याच्यात पण 82, म्हणजे 8 8 16, 164 पदं. 164 आणि हे 2 किती झाले, 166 याच्यात, आणि 166 पदे याच्यात असणार आहे. ओके, अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. तुम्ही म्हणता सर इथं आता पद भरती कशी होणार आहे? आता पोलीस शिपाईची पद भरती जी पोलीस भरती मार्फत भरली जातील. ओके, आणि त्याच्यामार्फत आता पोलीस हवालदार वगैरे ते प्रमोशन ग्रेडवर असतात. आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक झाले ते पण प्रमोशनवर होत असतात. आता PSIची भरती जी आहे ती MPSC ग्रुप बी मध्ये भरली जाते, आणि बाकीचे पोलीस उपनिरीक्षक वगैरे त्यांचे प्रमोशन होत असतं. अशा पद्धतीने भरती होत असते. आता पोलीस भरती जाहिरात येऊन गेली. MPSC ग्रुप बीची आता परीक्षा पण आता आलेली आहे, जानेवारी महिन्यात त्याची घेण्यात येईल. ओके, त्यामार्फत पोलीस उपनिरीक्षकची पदे भरली जातील. ओके, तर अशा पद्धतीने पदे भरली जाणार आहे. एक अनुमान असतो की अशी पदे खूप साऱ्या ठिकाणी पोलीस जागा खाली आहेत. नवीन पोलीस ठाणे तर बनवण्यात येत आहे. ओके, त्या ठिकाणी खूप सारे पोलीस भरती वगैरे नंतर अजून पण निघणार आहे. ओके, तर याची अपडेट वगैरे तुम्हाला देण्याचं माझं काम होतं. मी अपडेट वगैरे दिलेली आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून ठेवा. आणि तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल त्या व्हिडिओ रिलेटेड, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला जी PDF फाईल तुम्हाला मी सेंड करून देईल, जाऊन डाउनलोड करू शकता. याची पद भरती जाहिरात वगैरे आली नवीन पोलीस भरतीची वगैरे, ते पण अपडेट वगैरे मी शेअर करत राहील. तर जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि चॅनलपर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. आणि आपल्या
व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे जॉब अपडेट बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.